नमस्कार मंडळी, मी विद्येश कामकर पुन्हा एकदा स्वागत आहे मी कोकणी विद्येश या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर कशा सर्व मजेत ना? तर आज परत चालले मंदिरात। आज स्थापना आहे देव, म्हणजे आज देव बसवणार आहेत मंदिरामध्ये। तर आता आज मुंबईवरून काल्याची मम्मी पण आले आणि आमची डॉक्टरीन पण आले। आज ते गेलेत पुढं, तर आम्ही पण चाललोय। तर मी येतो पाठीकडून भाईच्या घरी, पाठच्या घरी। तर निघतो आता इथून, चला भेटू आता जाते वेळी। इंद्राणी दुर्गादेवी तस्मै तस्यै नित्यं नमो नमः। श्रीवाक्षमालाकर पुस्तकाटं चतुर्भुज प्रजापति भासयमेकं नमामि नमः। वाक्षमालाकर पुस्तकाटं आणि नंतर दोन दोन होऊ द्या, नंतर एक एक होऊ मी आणि हे करते जबा मंगाडम गाडम मध्ये त्यांना मोरे लोक नमः दोन वागरन नमः। जवाब लंगारम गाजबे मदद मोरदनो नमः दोल दिवाकरन नमः। जवाब लंगारम गाजबे मदद देवता मोरे द्रवांग नमः दोल दिवाकरन नमः। जवाब लंगारम गाजबे मदद मोरे द्रवांग नमः दोल दिवाकरन नमः। जवाब लंगारम गाजबे मदद देवता मोरे नमः दोल दिवाकरन नमः। दधि शंकर द्वारा भक्तिरोला दधि शंकर द्वारा भक्तिरोला नमः 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 प्रभु रोषण नमः। दधि शंकर द्वारा भक्तिरोला नमः नमः प्रभु रोषण नमः। दधिरंगदयाळ विरोधार्वदमो नमामि नमः पुरपुरपुरं नमः। धरणी गर्भद मूल वेदकालमनो कुमार विरक्तदन मंगलम नमामि नमः। धरणी गर्भद मूल वेदकालमनो कुमार विरक्तदन मंगलम नमामि नमः। व्यवस्थित घ्या, होत आहे। धरणी गर्भद मूल वेदकालमनो कुमार विरक्तदन मंगलम नमामि नमः। धरणी गर्भद मूल वेदकालमनो कुमार विरक्तदन मंगलम नमामि नमः। शक्रप्रयागनम मंजरी वरदाय राजराणी जादव दसे नमो नमः। शक्रप्रयागनम मंजरी वरदाय राजराणी सुभाषमाला कर कोलगाटे या पदियो यार मेट्रो नमः नमः। अनंत वासुकी देव कालियो मणिभद्र का रंग कुमार कर कोड जन्या जय चंद्र मूर्ति वेदावासा रामं निवर्णादवदादवदा मज्ञानामृता नित्यं दुर्गा देवी समाभ्यां नमः। वरदान ध्वजद्रो धावत आचरण गोपेत मागाजवरन निरोग निराम रजरेव तस्मै नमो नमः। सोलगाल कपाल दुंद विदन घंटा धर्मादो दिग्वादा दोम से भक्तान गोपना सर्वप्रदय जान लक्ष्मी गोविंद को यस्यात् केतपति सर्वो तस्मै नमः। सोलगाल जो पूजा व्रत प्रसिद्ध भाई जयंती मंगला गाने भद्रकाली कपालिनी दुर्गा स्वाहासुदान मोदे नमः। जयंती मंगला गाने कपालिनी दुर्गा स्वाहासुदान मोदे नमः। जयंती मंगला गाने भद्रकाली कपालिनी दुर्गा स्वाहासुदान मोदे नमः। जयंती मंगला गाने भद्रकाली
भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा स्वाहा स्वधा नमोस्तुते जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा नवरात्रि स्वाहा सुधा नमोस्तुते मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा स्वाहा स्वधा नमोस्तुते जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा नवरात्रि स्वाहा सुधा नमोस्तुते नमः नमो देवी महादेवी शिवाय नमः देवतानियता प्रदान नमः शिवाय नमः सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते नमः मंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते नमः सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते नमः मंगल्ये शिवे सर्वार्थसाधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते नमः सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते नमः मंगल्ये शिवे सर्वार्थसाधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते नमः सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते नमः दीर्घदौर्भाग कल्पाद नमः भैरवाय नमः विमृत्यान्दाद मरसे नमः महाकल्पाद नमः भैरवाय नमः सुब्रह्मण्यनाथ मरसे नमः दीर्घदौर्भाग कल्पाद नमः भैरवाय नमः विमृत्यान्दाद मरसे नमः महाकल्पाद नमः भैरवाय नमः सुब्रह्मण्यनाथ मरसे नमः दीर्घदौर्भाग कल्पाद नमः भैरवाय नमः विमृत्यान्दाद मरसे नमः ते चिल्ले पिल्ले बघा कसे धावतात पुढं दोघे जण. मम्मीसला ठेवून आलेत घरात आणि हे दोघं आलेत आमच्यासोबत. आणि ही डॉक्टर आहे आमची मुंबईची, आज आले इतके दिवसात. राजनिवासवाला स्वतः. चला तर मंडळी, आता परत संध्याकाळी चाललोय. म्हणजे दुपारी आलो होतो घरी झोपायला, आता संध्याकाळी परत चाललोय. आता हरिपाठ आहे उमेन, आता गाडी आणली, गाडीवरून चाललोय. ॲक्टिव्हा आणले. भाव तर गेला पुढं, भाई अजून घरीच आहे. भाई येईल थोड्या टायमाने. कधी आला हाय मशीनू. हाय गाईज. हाय. कवान गेली होती हो? मेरी खादुडी. तो रेडा आहे. पण नाही करत तुम्हाला. हा मुंबईतून रेडा आलाय. आणि हा आमचा गावचा रेडा. ए नाही, मुंबईला जास्त आहे. 8 दिवस गावाला तर 8 दिवस मुंबईला. आज आले आणि परत रात्री निघते. अशी का नाही डॉक्टर नाही. डोंबिवलीचा रेडा. एकटी खाते, पण मला विचारत नाही पाहिजे काय. वाईट खातोस ते वाईट. आता विचारल्यावर बघा किती हावरी असली. ही आपली बबडी. रेडा कुठे आहे आपला? रेडा तर देवळीत आहे, कोष्टेवाडी. माझं काम करणार आहे एक. काय काय मग काय करते का नाही? नाही मग तिकडे, मग तू साईडला वा, आमची इकडे वा. आमचा आता इथं रील्स बनवणार आहे. कशी बनवते? मी पण जरा शिकून घेतो यांच्याकडून कशी रील बनवायची. हे राहणू मुंबई.
आता मंदिराच्या इथं पोहोचतोय का? जे अन्नाचं रक्त बनवतो त्याला देव म्हणतात. हे मला काय पटत नाही. दुसरं उदाहरण, आपण झाडाला पाणी घालतो बरोबर, झाड लावतो, झाडाला पाणी घालतो, त्याला फांद्या आहेत, फुले आहेत, फळे आहेत, सगळे. मग झाडाचं पाणी वरती नेणार कोण? भगवंत. तुम्ही म्हणाले हे नैसर्गिक विज्ञान आहे, पाणी घातलं तर ते वरती जाणारच, अशी पण काय. तिसरं उदाहरण घ्या. उद्या बाळ जन्माला येणार आहे, आदल्या दिवशी आपल्या मातेच्या स्तनामध्ये दूध तयार आहे, मग दूध निर्माण करणारा कोण आहे? ते म्हणेल ते नैसर्गिक आहे, ती स्त्रीला दूध निर्माण होणारच, मग तुला का नाही? तुझा पण निम्मा वाटा आहे ना त्याच्यात, तुला नाही ते स्त्रीलाच का? भगवान परमात्मा काय पण ते दिसतं का? नाही दिसत, पण करतो का नाही? आता एक फॅन लावले, हे कशासाठी लावले? हवा येण्यासाठी. हवा तुम्ही पाहिली का? पण लागते का नाही? मग तसा देव आहे का नाही? जाणवला का नाही? आहे म्हणून आपण प्राणप्रतिष्ठा करायला घेतले का नाही? आवाज येतो, याच्यातून बोललो का ध्वनी प्रदूषण होतं, पण ऐकायला येतं, पण दिसतं का? त्याच्याहून अजून उदाहरण घ्या. खाली आपण पाणी घातलं, आपण म्हणलो नारळात पाणी आलं कसं? आपण म्हणतो ना देवाची करणी नारळात पाणी, नाही का? देवाची करणी नारळात पाणी. मग देव काय करतो? नारळात पाणी पण तयार करतो, पण ते दिसतं का? नाही दिसत. आता एकदम जवळचं उदाहरण बघा. आपण गाडीत आलो, गाडी बघा, काही स्टँडर्ड गाड्या आहेत, त्याच्या काचा कशा असतात? चंदन हा ताप निवारक आहे. कुठला पण ताप असो, ते उच्च ताप असो, मध्यम ताप असो. आपण बोलतो बघ पश्चाताप झालाय, मी येणार नाही. समजायचं हे बाबूल आहे. बाबूल जर चंदनाच्या जोडीला आल्यावर काय होते? चंदन होते. उच्च ताप, मध्यम ताप, थंडी ताप, हिवताप, बरेच तापाचे प्रकार आहे. उच्च ताप, मध्यम ताप आणि एकदम पराकोष्ठीचा ताप, असे 3 ताप आहेत, नाही का? हिवताप आपला सामान्य ताप, आपण पश्चाताप झालाय मला,
अति भौतिक ताप, आध्यात्मिक ताप, खूप ताप आहे. आणि त्याच्या बाजूला बोरी जरी आल्या, लिंब जरी आला तरी त्याला काय करून टाकतो. लिंब कसा आहे, कडू आहे, पण त्याला काय करून टाकतो. तसंच इथं चंदनात तुम्ही सामील झाले, तुम्ही गोड झाले बंधू. कोणी काटेरी माणूस असतो, हे त्याच्याजवळ जाऊ नको, तो दुसरं नाव ठेवतो. समजा तर हे काटेरी माणूस आहे, तर ते ती पण चंदन होऊन जाते बंधू. कीर्तन आणि हरिपाठ होतं. ते आत्ता संपलं, जेवलं आणि आत्ता चालू घरी. हे प्रत्येक गावाची प्रथा ही वेगवेगळी असते. तर प्रत्येक गाव म्हणजे कोकणातली प्रथा काय काय गावातली वेगळी असते, काय कायची वेगळी असते. तशी इकडे पण भरपूर म्हणजे कालपासून ज्या मजा आली भरपूर. मला पण बरं वाटलं, चांगलं वाटलं. म्हणजे नवीन गावात नवीन काहीतरी. म्हणजे मला तर हा तर गाव तर जुनाच आहे, मी कधी पण येतो, कधी पण जातो इकडे, असं काय नाही. मग मला बोलवली, खास बोलवली होती, ऑर्डर पण होती आणि बोलवली पण होतं मला. येतो बोललो, चालेल. तसंच ट्रेनमध्ये बसलो नाही आलो. ते पण व्हिडिओ तुम्हाला आवडेल, उद्याचे पण तुम्हाला व्हिडिओ येईल. पण आता इथं गावाला सोडणार नाही, आता मुंबईला जाऊनच सोडणार आहे मी. तर मुंबईला जाणार आहे, सोमवारी जाणार आहे. मुंबईला गेल्यावर सर्व एडिटिंग करून मग ते सोडायचे. तर गावाला ते पण नाही सोडले. हे काय लाडू, जत्रेतला लाडू. आता पूजा होती तिकडचं आहे. मस्त आहे. तेव्हा तो चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असंच तुमचा सपोर्ट भेटू दे. असंच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. चला तर बाय.